मुंबईमध्ये शाळा आणि योग्य शिक्षण ही आपली सगळ्यांनाच आपल्या येणाऱ्या पिढीची आवश्यकता आणि गरज पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। आज मी मुंबई उपनगर आणि शहर विशेषतः यात चालणाऱ्या राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या संदर्भामध्ये एक संयुक्त बैठक घेतली। राज्य सरकारचं शिक्षण विभाग, मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण विभाग, PWD, MSRDC, MMRDA, जिल्हाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली आणि या ठिकाणी माझ्या निदर्शनास आलं मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिका चालवणाऱ्या प्राथमिक शाळा 1132 च्या दरम्यान आहेत आणि बरोबरीने मुंबई महानगरपालिकेच्या मान्यतेवर खाजगी चालणाऱ्या अनुदानित आणि अनुदानित शाळा 1000च्या दरम्यान आहेत। एकत्रित पाहिलं तर 2132च्या वर मुंबई महानगरपालिका स्वयंचलित किंवा मान्यता प्राप्त प्राथमिक शाळा आहेत, तरच उपनगरामध्ये मुंबईच्या उपनगरात जिल्हा उपनगरमध्ये राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या मान्यतेने चालणाऱ्या माध्यमिक शाळा या एकंदरीत 505 आहेत। मग एका बाजूला महापालिकेच्या 2000च्या वर शाळा, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या माध्यमिक 505 शाळा। यात सगळ्यांना भौतिक सुविधा ज्या विविधता आहेत, टॉयलेट नीट हवंय, बरोबरीने ग्रंथालय हवंय, विद्यार्थ्यांची सोय, विद्यार्थिनींची सोय, शिक्षकांची सोय, प्राचार्यांची सोय, स्वच्छता, साफसफाई, रखरखाव या 10 कामांना निरीक्षण करण्यासाठी आणि बरोबरीने शैक्षणिक कामकाज कसं चाललंय बघण्यासाठी राज्य सरकारच्या या 505 शाळांना निरीक्षक, ज्यांना आपण शिक्षण उपनिरीक्षक म्हणतो किंवा सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक म्हणतो, हे केवळ 15च आहेत। 505 शाळा आणि 15 निरीक्षक आणि 19 पद रिक्त आपल्या मुलांचं भविष्य आपल्याला बघावं लागेल। मुंबई महानगरपालिकेत सुद्धा 2000च्या वर या शाळा, त्यात असणारे निरीक्षक, विभाग निरीक्षक, या विभाग निरीक्षकांना सुद्धा 2000 वरच्या शाळांसाठी 72 रिक्त पद आहेत, निरीक्षक नाही आहेत। या भौतिक सुविधांचं काय होईल, शैक्षणिक कामकाजाचं काय होईल? आणि म्हणून आज कॅबिनेटमध्ये सुद्धा या मुद्द्यावर मी माननीय मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची माहिती करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका आणि राज्य सरकार यांनी आता निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक या सगळ्या पदावर या 10 भौतिक सुविधा आणि शैक्षणिक कामकाजाला गती देण्याची पदं भरावीत। आपल्या मुलांचं भवितव्य हे आपल्याला मजबूत करायचं आहे, त्यासाठी हा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेतलाय, हे आपल्याला अवगत करणं क्रमप्राप्त आहे।